धन्यवाद देऊ इच्छितो। देशाचे नेते, आमचे नेते, आदरणीय पंतप्रधान, यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे, तसेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय जगतप्रसाद नड्डाजी आणि आमचे देशाचे राजकारणाचे चाणक्य म्हणून ज्यांचा नाव उल्लेख करतात, देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमित भाई शहाजी, आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मी भाजपामध्ये प्रवेश केले, नेहमी ज्यांच्या मार्गदर्शन आम्हाला मिळत असतात। आत्ता मी भेटलो आदरणीय नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि आमच्या प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, तसंच मुंबईचे अध्यक्ष ॲडव्होकेट शेलारजी ह्या पक्षामध्ये काम करत असताना लोकांचे मला खूप मार्गदर्शन मिळालं आणि मार्गदर्शन मिळाल्यानंतर आम्हाला पक्षाने ठरवलं की जौनपूर लोकसभेमध्ये तुम्ही जावा आणि आमच्या पक्षाचे प्रतिनिधित्व करावा। कालच आमची नाव जाहीर केले, त्यासाठी मी धन्यवाद देऊ इच्छितो, साधुवाद देऊ इच्छितो। आणि ज्यावेळी मी पक्ष प्रवेश केला होता त्यावेळी मला विचारलं तुमची अपेक्षा काय आहे। त्यावेळी मी माननीय पंतप्रधान आणि माननीय नड्डा साहेब जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे, देवेंद्र फडणवीस साहेब मला घेऊन गेले होते। मी एवढंच सांगितलं कि एक विश्वास आप मेरे ऊपर करिए, अगला विश्वास मैं आपका जीत करके रहूँगा। मला वाटते की तो विश्वास मी अर्जित केले आणि म्हणून पक्षाने माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी एक सामान्य कार्यकर्त्याला दिली। ही जबाबदारी पण मी ईश्वरची कृपेने आणि भारतीय जनता पार्टीचे नेतृत्वाने जे काम केलेलं आहे ते समोर घेऊन जौनपूरमध्ये मतदाताकडे जाईल आणि हे पण यशस्वीपणे पूर्ण करू। आणि 400 पारचे जे स्लोगन आहेत ते 400 पारमध्ये 400मध्ये जौनपूर संसदीय क्षेत्र से जौनपूरचा सांसद नक्की असणार आहे। मुंबई राहिलेलं आहे आणि आता तुम्हाला लोकसभेची उमेदवारी जौनपूरमधून मिळाली। जौनपूर आमचं काय नवीन आहे नाही, काहीच नाही। जौनपूर माझ्यासाठी असंच आहे जसं मी एखाद्या कार्यक्रमासाठी नागपूर गेले आणि 2 दिन आम्ही नागपूर गडचिरोली फिरून परत मुंबईत आले, तसंच आमच्यासाठी जौनपूर काही नवीन। निवडणुकीमध्ये किती आव्हान असू शकते? आव्हान असतं, आव्हानात जौनपूर नाही प्रत्येक निवडणुकाच्या। जौनपूर लोकसभा मतदारसंघातून गेल्या वेळेस 2019च्या निवडणुकीमध्ये खरं तर तिथे सपा आणि बसपाचं गठबंधन होतं आणि तिथून त्या उमेदवार जो आहे श्यामसिंग यादव ते निवडून आलेले। खरं तर जौनपूर हा मतदारसंघ वाराणसीला लागून असलेला मतदारसंघ आहे। वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वेळेसची लोकसभा निवडणूक जिंकली, परंतु 2019मध्ये जौनपूरमधनं त्या भाजपला तिथे हार मानावी लागली। अशामध्ये तुम्हाला किती चॅलेंजेस आहे येत्या काळात 2024ला? चॅलेंजेस आहेत, पण त्यानंतर सुद्धा 5 वर्षामध्ये जौनपूरमध्ये मी मतलब सतत जेव्हा जौनपूर जातो तुमच्या माहितीकरता सांगतो की परवाच आदरणीय आमचे नितीन गडकरी साहेब जौनपूर गेले होते, माझा प्रस्ताव घेऊन मतलब आम्ही दिले होते। तिकडचे आमचे मंत्री आहेत गिरीश यादवजी जौनपूरचे आहेत, 10,000 कोटीचे काम परवाच त्यांनी मंजूर करून देऊन आले। मुंबईमध्ये उत्तर भारतीय समाजाचे प्रत्येक जो 6वा व्यक्ती आहे तो जौनपूरचे आहे। तिथे ते करत असताना इतर सुविधा, रेल सुविधा, बाकी इतर सुविधा होत आहेत आणि एवढा काम पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आणि खास करून योगी आदित्यनाथजी म्हणजे उत्तर प्रदेश अपराधमुक्त होईल असा वाटत नव्हता, पण उत्तर प्रदेश अपराधमुक्त झाला आणि त्याप्रमाणे विकासाचं काम केलेलं आहे। मला कुठेही अडचण वाटत नाही, पण शेवटी निवडणुका आहे, निवडणुकामध्ये आपण जे काम दिलेलं आहे लोकांकडे जाणार आहे। पंतप्रधानांनी केलेलं ते जनकल्याणच्या कामाचं घेऊन जाणार आहे आणि मी तुम्हाला सांगितलं 400 पारमध्ये 400मध्ये जौनपूर सांसद बनून तिथे नक्की राहणार आहे। भाजपमध्ये उमेदवारी जाहीर करताना अनेक प्रकारची सरप्राइजेस आपल्याला पाहायला मिळतात।
या उमेदवारीबद्दल तुम्हाला काही विचारणा झाली होती, काही कल्पना होती या संदर्भात? मला एवढंच माहिती होता, जेव्हा मी पक्ष जॉईन केला मला इमिडिएट उपाध्यक्ष केले, नंतर माझ्याकडे खूप काम दिले, तर मला कुठलाही आश्चर्य सरप्राईज वाटत पण नाही, पण मला काही माहिती पण सुद्धा नव्हतं. तुम्ही आता देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, काय चर्चा झाली? काय नाही, प्रत्येक वेळी त्यांच्या मार्गदर्शन मिळाले. त्यांनी बोलले की तुम्ही तिकडे जा आणि तुम्ही निवडणुकात जा. आमच्याकडे तो काही लोक आले होते, साहेब तुम्हाला जौनपूर एकदा यावे लागेल, एकदा नाही 4दा यावे लागतील, मी नक्की येतील. आणि आम्हाला त्यांनी मतलब ब्लेसिंग जे आहे नेहमी ज्यांच्या ब्लेसिंग माझ्यासोबत आहे त्यांनी एवढ्यासाठी केले, कारण मी आज जाणार आहे दिल्लीला, उद्या मी राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा साहेबांना भेटून परवा मी जौनपूरला जाणार आहे. सर, जौनपूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर खरं तर अनेक वर्षांपासून हा काँग्रेसकडे होता, नंतर भाजपकडे गेला, नंतर आता पुन्हा तो सपा आणि बसपाकडे गेलेला हा संपूर्ण लोकसभा मतदारसंघ आहे. खरं तर ह्या मतदारसंघामध्ये आता लढत ही अनेक लोकांकडनं होणार आहे. अर्थात तुम्ही असणार, त्याच्यानंतर सपा बसपाचे कॅन्डिडेट दुसरे असतील, त्याच्यानंतर जे धनंजय सिंग जे आहेत ते देखील या निवडणुकीमध्ये उतरण्याचा त्यांचा आता मानस दिसतोय. मग कशा पद्धतीने तुमची रणनीती या सगळ्या संदर्भात असते? मतदातांना, जनतेला जौनपूरचे विकास कोण करणार आहे त्याच्याकडे लक्ष आहे. हे जे आपण सगळे नाव घेतलेलं आहे, जनतेला माहिती आहे. मागच्या वेळी काँग्रेस, सपा बसपा सगळे एकत्र होती, आज ते पण एकत्र नाही आहे. आत्तापर्यंत त्यांची उमेदवारी पण जाहीर होत नाही आहे. पण भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेलं आहे, ज्या दिवशी निवडणुका संपतील, ज्या दिवशी काउंटिंग असतील, त्यानंतर तुमच्याशी ह्या विषयावर नक्की बोलणार की जौनपूर जनतेला काय हवे होते. जौनपूरची जनता तुमचा चेहरा स्वीकारेल का असं वाटतं तुम्हाला? म्हणजे माझ्या आई वडील आमचा स्वीकारणारा बडा वेगळाच वाटतं. तुम्ही घरी गेला तर तुमच्या आई वडील विचारणार का रे एवढा दिवस कुठे होता, कधी विचारतात का? आल्यानंतर प्रेमाने मतलब ये मुलाला, या मुला इथे आलेलं आहे असं. मधला जो उत्तर भारतीय समाज आहे त्यावर तुमचा बऱ्याचपैकी प्रभाव आहे. या उमेदवारीमुळे त्याचा काही फायदा भाजपला महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये होईल असं वाटतं? होईल ना. निवडणुका इथे मतलब बहुतेक एकच तारीख नसतील, फेज वाईज असतील. इकडचे लोक तिकडे जातील, तिकडचे लोक इथे येतील. हा जे एक परिवार झालेला आहे ना, हा मी कुठे मतलब, आणि आम्ही असा नाही की फार मतलब आम्ही गेलो आता मतलब विजा घेऊनच आम्हाला मुंबईला यावं लागतील, तसा भाग नाही आहे. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.